हॅलो. हां बोल ना मम्मी, काय म्हणती? झाली का आवरावर? बरं चालली का अजून? बरं तुला सांगते मी, मला माझ्या सासूबाईंना आणि माझ्या 3 नंदा आहेत, त्यांना सगळ्यांना तू चांगल्या चांगल्या साड्या घेऊन ठेव. सगळ्यांना तरी 1000 रुपयाची साडी पाहिजे. आहेरी साड्या चालल्या तुला मी आधीच सांगते. तुला काय बाई, इथं मला नांदावं लागतंय. तू देऊन मोकळं होशील बाई. जर त्यांना जर पटलं नाही ना त्या साड्या, ते माझ्या तोंडावर फेकून मारतील बाई. त्यामुळे तुला मी आधीच सांगून ठेवते, सगळ्यांना चांगल्या चांगल्या साड्या घ्यायच्या. आणि ऐक, लगीन घर म्हणून म्हणून तू ना कसल्या पण खोलीत त्यांना राहायला देशील, ते अजिबात चालणार नाही. त्यांच्यासाठी एक वेगळी खोली बनवून ठेव, तिथे एक कूलर पण ठेव. त्याच माझ्या नंदा आहेत ना, त्या सगळ्या शहरात राहतात, त्यामुळे त्यांना अजिबात गावाकडे जमत नाही. त्यांच्यासाठी एक वेगळी रूम बनवून ठेव. आणि तुझे जावं येत ना, त्यांना तर येणं बिना फॅनच्या अजिबात झोप येत नाही बाई. त्यांचं लय अवघड आहे मम्मी, तुला काय माहिती. ते जर रागवले ना, ते मला लग्नापर्यंत पण थांबून देणार नाही, लगेच बघ. मग त्यासाठी तुला मी आधीच सगळं सांगून ठेवले. बरं मम्मी, तू एक ऐक माझं. मी ना जास्त काही महागाची साडी घ्यायची नाही, मी जरा साधी सिंपलच घेईन. पण तुझ्या जावयाला एकदम छान असा ड्रेस घेतो. अगं सोन्याचं काय बोललेत का ते, चेन वगैरे काय करायची बोलले नाहीत ते, पण तू ड्रेस एकदम छान घे. हा, सगळ्या पाहुण्यांच्या एकदम त्यांचा ड्रेस मला जास्त एकदम भारीतला पाहिजे. अगं ते माणूस दिवसभर किचकिच घालील माझ्यासोबत, ते मला अजिबात लग्न एन्जॉय करून द्यायचे नाहीत मग. आणि ऐक, हळदीसाठी मला एक वेगळी पिवळ्या कलरची साडी घेऊन ठेव. माझ्याकडे पिवळ्या कलरची साडी नाही ना मम्मी. जास्त महागाची नको घेऊ, कमी किमतीचीच घे. हा, 400-500 पर्यंत चालेल मला. हा, तुझं काय बाई, तुला म्हणायला काय जातंय, 5-6 हजारात सगळं उरकून घे. इथं मला बोलणी खावी लागतात, ते मला काय माहिती नाही बाई. चांगल्या साड्या घे म्हणजे घे. माझ्या बाळाला का, माझ्या बाळाला एकदम छान सुंदर असा ड्रेस घे तू. 1 वर्षाचं म्हणून काय झालं, पण त्याला छान असा ड्रेस घे तू. कामावर राहिला का, अगं तू ताईला घे ना बोलून मम्मी. अगं आमच्या घरी खूप कामं पडलीत अजून, तेच उरकत नाकी नाव चालले. तरी पण मी सासूबाईंना विचारून पाहते, त्या काय बोलतात मग सांगते तुला. 10 दिवस 10 दिवस मम्मी कसं जमेल मला आधी यायला. 2-3 दिवस पाहते मी. अगं तुझं मस्त खरं झालं, लय काम आहेत पण आता मी तरी काय करू सांग बरं. अगं इथलं सगळं मलाच पाहावं लागतं. मी बघते बाई, तरी त्यांना विचारू. बरं ऐक, तुला जर कामं होत नसतील तर एक बाई लावून टाक सरळ सरळ. हा, आणि हा, ती बघन मग सगळं. तू तिला व्यवस्थित सांग, ती बाई सगळं करू लागन मग तुला. आमचा काय उपयोग म्हणजे. अगं मम्मी, मग तुला कसं कळत नाही, इथली कामं कोणी पाहायची. मी 2-3 दिवस येईन आधी, तसं मी विचारते मग सांगते तुला. कन्फर्म काही सांगू शकत नाही मी. आणि ऐक, माझ्या साड्या घेतल्या ना की आपल्या गावातली जी बाई आहे ना, मी नेहमी तिच्याकडे ब्लाऊज शिवते, तिच्याकडे लगेच शिवायला टाकून दे. म्हणजे लग्नापर्यंत म्हणजे साड्या पण शिवून होते. अगं इकडं कधी टाकू मी, बरं मी येणार कधी, तिकडून आणणार कधी, इकडे शिवायला टाकणार कधी. तू तिथंच गावात टाकून दे आणि माझी शिलाई पण देऊन टाक. दे बाई मम्मी, तुझं कायमचंच असतं बाई. अहो आई, ऐका ना. मी काय म्हणत होते, आता माझ्या भावाचं लग्न खूप जवळ आलेलं आहे, तर मी 5-6 दिवस जाऊ का माहेरला. इतक्या लवकर जाऊन काय करायची तुला, तिथं धुनी भांडी करत बसायची काय त्यांची. अहो मग तिथं खूप कामं पडलीत ना, मग आईला पण मदत होईल. बाई तू तिकडं जायची आणि मग इथले कामं कोणी पाहायचे. मला होतंय का आता काम, इथं माय किती गुडघे कंबर दुखत आहे सगळं.
ते काही नाही, ते काही जमायचं नाही. चट आदल्या दिवशी जाता येईन. इथं किती कामं करा, कोणाला काहीच नाही. 5-6 दिवसाची सुट्टी मागितली तरी जाऊ नको बोलले लगेच. लग्नाच्या आदल्या दिवशी जा. खूप अवघड असतं ना मुलींचं जीवन. एकदा लग्न झालं की सगळं बदलून जातं. जेव्हा माहेरात असतो तेव्हा काहीच टेन्शन नाही, कधी कुठे जा. पण जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून प्रत्येक वेळेस विचारून जावं लागतं.